नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात हिरव्यागार भाज्यांचे छान 3 प्रकार बघणार आहोत. बेसन पिठाऐवजी ही 2 पिठं आपल्याला यामध्ये वापरायची आहेत. मेथी पिठलं बऱ्याच जणांना आवडत असतं, पण बेसन पिठाचं पथ्य असल्यामुळं हे मेथी पिठलं ते एन्जॉय करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. चमचाभर तेलावर 1 चमचा हिंग परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लसूण, मिरची, जिरं असा ठेचा परतून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे ठेचा घ्या. मस्त होतं पिठलं. अतिशय सुंदर आणि हेल्दी रेसिपी आहे. टिफिनलासुद्धा तुम्ही नेऊ शकता. ठेचा व्यवस्थित अगदी छान परतून घ्यायचा. तेल खूप जास्त वापरायची गरज नाही. ही 2 पिठं आपली घरचीच आहेत. मिक्सरवर सुद्धा आपण ही दळून तयार करू शकतो. घरच्याच डाळींची केल्यामुळं हाताशी पटकन होतात आणि सुंदर पिठलं तयार होतं. आता ठेचा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चमचाभर हळद मिक्स करायची, म्हणजे फोडणी खमंग तयार होते. आणि त्यावर आता धुवून चिरलेली मेथी मिक्स करायची आहे. आता मेथी परतत असताना त्याला अंगचंच पाणी सुटतं, त्यामुळं अजून जास्त पाणी वरून घालण्याची काहीच गरज नाही. फोडणीमध्ये छान परतून घ्यायची मेथी, म्हणजे चव आतपर्यंत मुरते. पाणी घातल्यामुळं मेथी कडसर लागू शकते, त्यामुळं पाणी अजिबात मिक्स करू नका. फोडणीत चिरलेली मेथी अशी परतून घ्यायची, म्हणजे टेस्टी आणि खमंग पिठलं तयार होतं. बघा त्याला अंगचंच पाणी सुटले. आता चवीप्रमाणे मीठ टाकले मी. आणि आता बेसन पिठाऐवजी आपण तूर डाळीचं आणि मूग डाळीचं पीठ घेतलं आहे. अतिशय सुंदर पिठलं तयार होतं. मिक्सरवरच या डाळी दळून घ्यायच्या आहेत. भाजायची वगैरे काही गरज नाही. आपल्याला हव्या त्या प्रमाणात हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचं असं ठराविक असं काही प्रमाण नाही. अंदाजे आपण हे पीठ मिक्स करणार आहोत. इतकं सुंदर आणि छान पिठलं तयार होतं. एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. मूग डाळ आणि तूर डाळ मिक्सरला दळून ठेवा आणि अशा पद्धतीनं हिरव्या भाज्यांचं पिठलं आपण पटकन 5 मिनिटात बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन सुंदर रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. रेसिपी शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. तयार आहे मेथी पिठलं. आता दुसरा प्रकार बघतोय आपण. 2 मिनिटं वाफ द्यायची आहे. आता आपण पालक आणि मटारचं पिठलं बघणार आहोत. त्यासाठी मटार 5 मिनिटांसाठी उकळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते थोडेसे मऊसर होतील. यामध्ये जास्त काही मसाले वगैरे न टाकता फक्त मटार उकळून घ्यायचे आहेत आणि ठेचा तयार ठेवायचा आहे. हिरवी मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये हे मी भरडसर असं क्रश करून घेतलं आहे. मिक्सरला लावू नका, कारण त्याची पातळसर चटणी तयार होईल. त्यामुळं खलबत्त्यामध्येच असं भरड क्रश करून घ्या मटार. त्यानंतर पालक धुवून स्वच्छ बारीक चिरून घेऊन तयार आहे. चवीप्रमाणे ठेचा घालायचा आहे यामध्ये. अतिशय सुंदर चवीचं मटार पिठलं तयार होतं. चमचाभर तेल तापल्यावर त्यात 1 चमचा हिंग टाकायचा आणि लसूण मिरचीचा हा खरडा किंवा ठेचा परतून घ्यायचा. मस्त तयार होतं हे पालक मटार पिठलं. नक्की तयार करा ही रेसिपी. ही रेसिपीसुद्धा टिफिनला चालू शकते. या वेगळ्या चवीच्या भाज्या तुम्हाला नक्की आवडतील. त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. ठेचा चांगला खमंग परतून घ्यायचा. आता यामध्ये चिरलेला पालक मिक्स करायचा आहे. आता यावर सुद्धा एक्स्ट्राचं पाणी टाकायची काही गरज नाही. फोडणीत पालक व्यवस्थित परतून घ्यायचा, कारण पालकामध्ये सुद्धा पाण्याचं खूप जास्त प्रमाण असतं. त्यामुळे वरून पाणी मिक्स करायची काही गरज नाही. याला अंगचंच पाणी खूप सुटतं. अशा पद्धतीनं फोडणीमध्ये पालक मिक्स करत राहायचं. मिरच्या चांगल्या तिखट झणझणीत वापरा, म्हणजे पालक मटार पिठलंसुद्धा खूप छान
चविष्ट तयार होतं. 2 मिनिटांची वाफ देऊया, म्हणजे पालक मस्त शिजेल. भरपूर पाणी सुटलेलं आहे पालकाला. आता अजून थोडा वेळ असंच मिक्स करून घ्यायचं. आता खलबत्त्यात जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं मटारचं, ते मिक्स करायचं. अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे हे, नक्की ट्राय करा. आणि जर ही भाजी उरली, हे पिठलं जर उरलंच, तर याचे आपण पराठेसुद्धा बनवू शकतो किंवा यामध्ये भातसुद्धा बनवू शकतो. इतकं सुंदर चवीचं हे पालक मटार पिठलं तयार होतं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. सगळं मिक्स करून घेत राहायचं आहे. खूप छान आणि सुंदर चवीचं तयार होतं बघा पालक मटार पिठलंसुद्धा. आता यामध्ये सुद्धा आपण मूग डाळीचं पीठ मिक्स करायचं आहे. अंदाजेच मिक्स करायचं, खूप जास्त पीठ मिक्स करायची गरज नाही. फक्त साधारण 2 मोठे चमचे पीठ मी मिक्स केलं आहे. मिक्सरवर छान दळून तयार होते, त्यामुळं गिरणीतून दळून आणायची डाळ काहीच गरज नाही. मूग डाळ, तूर डाळ, कोणत्याही प्रकारची डाळ आपण घरच्या घरी दळून तयार करू शकतो. अजून थोडंसं चमचाभर पीठ मी मिक्स केलं आहे. खूप सुंदर पिठलं तयार होतं अशा पद्धतीनं आणि रंगसुद्धा त्याचा सुरेख येतो. अतिशय चविष्ट पालक मटार पिठलंसुद्धा आपलं तयार झालं आहे बघा. असं मस्त घोटून घ्यायचं. भाकरीसोबत खूपच सुंदर लागतं. आता यालासुद्धा 1-2 मिनिटांची झाकण ठेवून वाफ द्यायची. वाफ दिल्यावर 2-1 मिनिटात पिठलं तयार आहे. रंग बघा किती सुरेख आला आहे आणि चव तर अप्रतिम झाली आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. 2 मिनिटांसाठी परत एकदा असंच घोटून घ्यायचं, म्हणजे सगळं एकजीव होईल. तयार आहे पालक मटार पिठलं. आता तिसरा प्रकार बघतोय आपण हिरव्या भाजीचा, पालक पनीर. घरच्या घरीच हॉटेलसारखी टेस्ट देणारी ही भाजीसुद्धा तुम्ही घरीच ट्राय करू शकता. मस्त लागते आणि मुलांना खास आवडते. त्यासाठी पालकाची पानं स्वच्छ धुवून निथळून घेतलेत आणि पनीरसुद्धा घेतलेलं आहे. 2-1 मिनिटांसाठी पालकाची पानं अशी उकळून घ्यायची. त्यामुळं ती मऊसूत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा रंग हिरवागार आहे असाच राहतो. फक्त 2च मिनिटं अशा पद्धतीनं पानं आपल्याला उकळून घ्यायची आहेत. खूप जास्त वेळ उकळायची गरज नाही. अशी उकळून घेतल्यामुळं पेस्ट छान अगदी मऊसूत तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा हिरवागार रंग आहे असाच राहतो. त्यामुळं आर्टिफिशियल कलर वापरण्याची काहीच गरज नसते रेसिपीमध्ये. कुठलाही फूड कलर न टाकता आपल्याला हिरवंगार पालक पनीर तयार करता येतं, अगदी हॉटेलसारखं. एका ताटात मी थंड पाणी घेतलं आहे. तुम्ही बर्फाचं पाणीसुद्धा घेऊ शकता. उकळत्या पाण्यातनं पानं काढायची आणि लगेचच थंड पाण्यात टाकून ठेवायची. आता थंड पाण्यातसुद्धा खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही. 2-1 मिनिटं पुरेशी होतात. पानं थंड झाली की लगेचच आपण मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पण त्याआधी गार पाण्यातूनसुद्धा पानं निथळून कोरड्या ताटात काढायची. एक्स्ट्राचं पाणी न घालता आपण ही पेस्ट अगदी छान मऊसूत बनवू शकतो. अशा पद्धतीनं कोरड्या ताटात काढून घ्या. आता पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आपल्याला ज्या आकारात आवडतील त्या आकाराचे करून घ्या. मुलांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी पनीरची भाजी अवश्य खायला द्या. पेस्ट तयार आहे आणि पनीरचे तुकडेसुद्धा तयार आहेत. कढईत तेल तापलं आहे. खूप जास्त तेल घ्यायची गरज नाही. 1-2 मोठे चमचे तेल आहे हे. त्यावर पनीरचे तुकडे उलटपुलट करून घ्यायचे आहेत.
आता गॅस मिडियम ठेवायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर जर तुम्ही हे तुकडे तळले तर ते चिवट होतात, अगदी चिवट तयार होतात. रबरासारखे ते कठीण लागायला लागतात. त्यामुळं गॅस मिडियम करा आणि फक्त मिडियम गॅसवरच हे तुकडे उलटपुलट करून तळा. त्यामुळं ते सॉफ्ट राहतात आणि खायला अतिशय टेस्टी लागतात. आता पालक पनीर बनवतो आहे आपण, त्यामुळं पनीर मॅरिनेट केलेलं नाही आहे, असंच पांढरंच ठेवलेलं आहे. ही एक पेस्ट आहे, तळलेल्या कांद्याची पेस्ट आहे ही, आणि आलं लसूण कोथिंबीर घातली आहे थोडीशी. या दोन्ही पेस्ट आपल्याला त्याच तेलात तळून घ्यायचे आहेत. पनीरचे तुकडे काढून घ्यायचे आणि त्याच तेलात ही पेस्ट तळून घ्यायची. कांदा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या आणि पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबिरीची वेगळी पेस्ट बनवून घ्या. आता ह्या दोन्ही पेस्ट फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने तरी टिकतात. आपल्याला जर हाताशी वेळ कमी असेल तर या पेस्ट खूप उपयोगी ठरू शकतात. जरी या पेस्ट 2-3 महिने टिकत असल्या तरी 8-1 दिवसांनी ताज्या पेस्ट बनवत चला. जॉब करणाऱ्या जर मंडळी असतील तर त्यांना ही पेस्ट खूप उपयोगी ठरत असते. 1 चमचा धणा पावडर टाकायची आहे. मस्त टेस्ट येते, हॉटेलसारखीच टेस्ट येते. आणि 1-1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे मी. याच्यापेक्षा जास्त मिरची पावडर टाकू नका, कारण अतिशय सौम्य चवीची आणि टेस्टी ही भाजी असते. खूप जास्त झणझणीत नसते. त्यामुळं मिरची पावडर अगदी थोडीशी बेताचीच टाकायची, त्यामुळं याची चव खुलून येते. आता आपण जी पालकाची पेस्ट बनवून ठेवली होती ती मिक्स करायची फोडणीमध्ये. बघा, कुठलाही फूड कलर न टाकता अतिशय सुंदर हिरवागार रंग आहे असाच राहिलेला आहे. आणि त्यासाठीच आपण 2 मिनिटांसाठी पानं आधी उकळत्या पाण्यातून काढली आणि थंड पाण्यात लगेचच टाकायची, त्यामुळं रंग असाच हिरवागार राहतो. आता फोडणीत ही पेस्ट व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे सगळं एकजीव होईल. नक्की बनवा ही भाजी. घरच्या घरी हॉटेलसारखी चव देणारी ही भाजी मुलांना अतिशय आवडते. प्रत्येक वेळी आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकत नाही, तर मुलांचा हा हट्ट तुम्ही घरच्या घरी पूर्ण करू शकता. खूप सुंदर चवीची हुबेहूब भाजी आपण घरीच बनवू शकतो आणि मुलांना खुश करू शकतो. पालक आणि पनीर दोन्ही अतिशय हेल्दी असतात, तर मुलांना अवश्य देत चला. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पालकातून आपल्याला फॉलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात मिळत असतं. शिवाय पनीरसुद्धा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, तर पनीर अवश्य देत चला. तळलेलं पनीर मिक्स करायचं आहे भाजीमध्ये आणि भाजी सर्व करायची आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.